आपला आवाज कोकण 24 तास। संविधान सन्मान मंचाद्वारे रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये संविधान बद्दल निष्ठा आणि देशभक्ती दिसून आली असल्याचं मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केले। रत्नागिरीत आज राष्ट्रीय रक्षणासाठी आज भव्य मुकमोर्चा काढण्यात आला, काय सांगा? नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे देशामधलं जे वातावरण अस्थिर झालं होतं, लोकांमध्ये जे संभ्रम अनेक होते, अनेक गोष्टी चर्चा येत होत्या, सोशल मीडियातून अनेक गोष्टी लोकांसमोर येत होत्या। त्यासाठी आज रत्नागिरीतील युवकांनी संविधान सन्मान मंचाच्या वतीनं आज एक मोठी रॅली काढली। त्या रॅलीला आम्ही सगळ्यांनी, सर्व थरातल्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक प्रकारे आजच्या रॅलीने या संविधानाबद्दल असलेली निष्ठा, या संविधानाप्रती असलेली देशभक्ती ही आज या रॅलीमध्ये पाहायला आपल्या सर्वांना मिळाली। भारत हा संस्कृतीचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात भारताची संस्कृती कशा पद्धतीने रस्त्यावर आणली आणि जे काही आरोप, जे काही तिथे घोषणाबाजी झाली, ते खालच्या पातळीला जाऊन ती टीका टिप्पणी केली होती, काय सांगा? ज्याला जो देशप्रेमी आहे, जो संविधान प्रती आदर करतो, अशा सगळ्याला जंतर मंतर आणि संसदेभोवतीचं जे दृश्य निर्माण झालं होतं ते पाहिल्यानंतर अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या आणि त्या माध्यमातून देशभर असंख्य लोकांच्या क्रियाप्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्या आज सर्वांनी या मोर्चाच्या माध्यमातून आज रत्नागिरीमध्ये आज हा जो संविधान मोर्चा निघाला, त्यातून आज लोकांनी दाखवून दिलं की संविधानाप्रती आणि देशावरती किती श्रद्धा लोकांची आहे आणि कशा पद्धतीने ज्या काही गोष्टी झाल्या त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलेलं आहे, हे आज आपल्याला पाहायला मिळालं। आज केवळ हा हिंदू म्हणून नव्हे तर सर्व धर्मीय या आजच्या प्रोटेस्टमध्ये किंवा आपल्या मुकमोर्चात सहभागी झाले होते, काय सांगा? यामध्ये युवक युवती होत्या, सगळ्या धर्माचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक होते, सर्वजण जातीभेद विसरून संविधानाप्रती आज निष्ठा दाखवण्यासाठी या ठिकाणी जमलेले होते आणि मला खरं धन्यवाद द्यायला लागेल संविधान मंचाला की त्यांनी हा मोर्चाचं आयोजन करून जिल्ह्यात एक वेगळ्या प्रकारचा मेसेज आज दिला। आज रत्नागिरीमध्ये सगळ्यात भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा संविधान प्रतीचा हा मोर्चा झाला। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं खरं मनापासून आभार मानायला पाहिजे, कारण हा संदेश आज जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये जाणार आहे आणि त्यामुळंच या संविधानामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचं खरं ऋण व्यक्त करणं अनिवार्य आहे। नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता निर्माण करणे आणि देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवणाऱ्या कृतीचा निषेध करण्यासाठी संविधान सन्मान मंचातर्फे रत्नागिरी येथे मारुती मंदिर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य मूक रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कर्तव्य है हमारा। सर्वजण हेच आपलं कर्तव्य बजावत आहेत पदयात्रेच्या माध्यमातून। सर्व
मुलींना, युवक युवतींना आपण ज्या विचारांवर मार्गक्रमण करताय त्यासाठी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. ही सज्जन शक्तीच या देशाचा तारणहार आहे. ही सज्जन शक्तीच या देशाचं भविष्य आहे. ती आज आपल्या या मुखपदयात्रेत दिसते. ती संसदेवर हल्ला करायला महाराष्ट्रात ज्यांचं लोकनेते म्हणून नाव घेतलं जातं ते स्वर्गीय शामराव पेजे यांना देखील माल्यार्पण करून झालेलं आहे. संविधान सन्मान मंचातर्फे रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण मूकपद यात्रेनिमित्त रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील महायुतीचे प्रमुख नेते आणि हिंदू मुस्लिम पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मूकपद यात्रा काढण्यात आली होती. आपल्याला मार्गदर्शन करेल. आजच्या मूकपद यात्रेचा उद्देश सांगेल. आजच्या देणगीचा खरा आवाज काय आहे हे आपल्याला समजावून सांगेल. कशासाठी ही मूकपद यात्रा होती हे सांगेल. भारत माता की आपल्या सेवेसाठी सलाम. आपल्या या यात्रेमध्ये अशी कोणतीही गोष्ट होणार नाही. आमचे जे रक्षण करणे आहे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल. भारतीय संविधानानुसार शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत असलेला असा हा अशी आपली मूकपद यात्रा. महिलांना विनंती करतो की जे आहेत थोडे करून त्यांच्या पाठी राहावं. आणि तसंच मी इतर नागरिकांना विनंती करतो की महिलांच्या पाठी आपण राहायचे. तरुण वर्ग असेल, कॉलेज विद्यार्थी असतील त्यांच्या मागे महिला असतील आणि महिलांच्या पाठी अन्य नागरिक असतील. मी आलेल्या सगळ्यांना विनंती करतो की या राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.